स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एसएबीसी विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आणि शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, वैद्यकीय प्रवेश म्हणजे एमबीबीएस ला असो किंवा इतर वैद्यकीय ज्या काही शाखा आहे, संस्था आहे, यामध्ये प्रवेशासंदर्भातील असो किंवा इतर व्यावसायिक कोर्स असेल, जे महाराष्ट्रातील इतर व्यावसायिक कोर्सेस आहेत आणि नर्सिंग असेल, एमबीए असेल किंवा इतर जे कोर्स आहेत, बीबीए असेल, बीसीए असेल, यासारख्या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना एसएबीसी विद्यार्थी जे आहेत ते प्रवेश करत आहेत आणि 20 फेब्रुवारी 2024 ला विशेष अधिवेशन घेऊन शासनाने 10% जे काही रिझर्वेशन दिलेलं होतं, या रिझर्वेशनातील जे कलम 5 नंबर अधिनियम जो आहे, या अधिनियम 5 नुसार विद्यार्थ्यांना जे सामाजिक आणि आर्थिक जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना जे काही शासकीय संस्था असेल, निमशासकीय संस्था असतील किंवा प्रायव्हेट संस्था असेल, या सर्व संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश, व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश देण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्र हे जे आहे हे मेंडेटरी केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे. याकरिता हा आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. त्याकरिता ही आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनो, माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा जर आपण बघत असाल किंवा माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असे जे काही अपडेट असणार आहे एज्युकेशनच्या संदर्भातील, जाहिरातीच्या संदर्भातील, आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत जाईल. त्याकरिता पहिल्यांदा आपण सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ सुद्धा संपूर्ण बघा. सन 2024 आणि 25च्या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, वैद्यकीय प्रवेश आणि इतर व्यावसायिक कोर्सेससाठी ज्या काही शैक्षणिक संस्था आहे, या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप राऊंड जे आहे, विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. एमबीएचं असो, इंजिनिअरिंगचं असो, ह्या सर्व कोर्सेसचे जे काही कॅप राऊंड आहेत हे चालू होणार आहेत आणि रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याकरिता शासनाने जात वैधता प्रमाणपत्र हे अनिवार्य केलेलं आहे. मग या वेळेला विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ची जी काही कागदपत्रे आहेत हे गोळा करायला आणि कव्हरिंग लेटर या सर्व गोष्टींचा जर विचार करतो म्हटलं तर विद्यार्थ्यांना एका महिन्यात किंवा प्रवेशाआधी या सर्व गोष्टी होणं शक्य नाही किंवा मिळणं शक्य नाही. म्हणून शासनाच्या मते या सर्व गोष्टी, विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, सामाजिक नुकसान होऊ नये, शारीरिक शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता शासनाने या विद्यार्थ्यांकरिता हा जो GR आहे, हा शासन निर्णय विद्यार्थ्यांसाठी 22 जुलै 2024 ला काढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला आनंदाची बातमी आहे. महत्वाचा मुद्दा असा होता की ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 ज्या वेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात, तुम्ही ओरिजिनल तुमचं डॉक्युमेंट जेव्हापर्यंत व्हेरीफाय होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कॉलेज अलर्ट किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या मिळणार नाहीयेत. म्हणजे विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रामुळे यापासून वंचित राहत होते. याकरिता शासनाने हा जो घेतलेला निर्णय हा अत्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूचा चांगला निर्णय आहे आणि विद्यार्थ्यांच्या मताचा निर्णय आहे, ज्यामुळे विद्यार्थी वंचित राहणार नाही. याकरिता आता विद्यार्थ्यांना, तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला व्हॅलिडिटीचे कागदपत्र आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कलेक्ट करून, जमा करून, तुम्हाला आपलं व्हॅलिडिटीचं जे काही प्रस्ताव आहे तो तुम्हाला व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये सादर केल्यानंतर जी काही पोच पावती मिळणार आहे, जी किंवा काही पावती मिळणार आहे, त्या रिसिप्टवर तुम्हाला 6 महिन्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी अंडरटेकिंग म्हणजे एक तुमचं स्वतःचं अंडरटेकिंग लिहून एक हमीपत्र भरून तुम्हाला या सर्व गोष्टीचा प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला 6 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे शासनाच्या वतीनं आणि हा असा शासन निर्णय पण आहे. जर तुम्हाला एखादा कॉलेजेस किंवा एखादा संस्था तुम्हाला जर नाकारत असेल तर बिनधास्तपणे आपल्या डिपार्टमेंटशी संपर्क करा आणि त्या पद्धतीनं त्यांना, आयुक्तांना, सहाय्यक आयुक्त असतील किंवा इतर जे काही शैक्षणिक विभागातील जे पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील, या सर्वांना तुम्ही कंप्लेंट करू शकता, सांगू शकता की या कॉलेजमध्ये मला या ठिकाणी प्रवेश नाकारला जात आहे किंवा 6 महिन्यासाठी व्हॅलिडिटी दिली जात नाही आहे. हा GR त्या प्रत्येक कॉलेजपर्यंत, संस्थेपर्यंत दाखवा. स्वतःकडे 2 पेजेसचा GR आहे, तो GR तुमच्याकडे स्वतःहून काढून ठेवा, त्यावरती मार्क करा, त्यांना कॉलेजचे जे काही पदाधिकारी असतील, प्राचार्य असतील, त्यांना दाखवा आणि स्वतःचा प्रवेश करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ही जी सुवर्ण संधी आहे, या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहेत. याचा विचार आपल्याला सर्व एसएबीसी विद्यार्थ्यांना करायचा आहे. याचा अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. एसएबीसी विद्यार्थ्यांना जो काही हा शासन निर्णय निघलेला आहे, तसा शासन इतर जे काही प्रवर्ग आहे, या प्रवर्गासाठी सुद्धा शासनाने काढावा अशी शासनालाही विनंती करतो. आणि ज्या काही सामाजिक संघटना असतील किंवा इतर जे काही पदाधिकारी असतील किंवा आपले जे काही प्रतिनिधी असतील
लोकसभा असो विधानसभेचे प्रतिनिधी असतील या सर्वांनी गांभीर्याने या सर्व गोष्टीचा विचार करावा. जे विद्यार्थी किंवा जे कर्मचारी जे शिक्षक माझा व्हिडिओ बघत आहेत या सर्वांना सांगू इच्छितो की आपण हे कमेंट बॉक्समध्ये कळवा की जसं एसीबीसी विद्यार्थ्यांसाठी हा परिपत्रक काढलेला आहे, GR काढलाय, तसे इतर कॅटेगरीसाठी सुद्धा हा परिपत्रक काढावा. का तर इतर कॅटेगरीना सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र मॅन्डेटरी केलेलं आहे याकरिता, आणि ते सुद्धा विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रामुळे वंचित राहत आहेत आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत. मग एकाला मायेचा आणि एकाला बापाचा या सर्व गोष्टी शासनाने करू नये याकरिता इतर कम्युनिटीसाठी इतर प्रवर्गासाठी सुद्धा या पद्धतीनं शासनाने निर्णय काढावा, किंवा याच निर्णयामध्ये जर शासनाने म्हटलं असतं की इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येत आहे, हे चांगलं राहिलं असतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आनंद झाला असता इतर कम्युनिटीच्या एसीबीसी सोडून सुद्धा. म्हणून हा एक एसीबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय की आपला तो आनंदाची बातमी आहे आणि नक्कीच सर्वांनी प्रवेश घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या मुली असतील त्या मुलींनाही मोफत शिक्षणाची संधी आलेली आहे. शासनाने GR काढला आहे, त्यामुळे तुम्हाला जरी इंजिनिअरिंग करायची असेल, कमी मार्क्स असतील, कमी स्कोर असेल सीईटीला किंवा इतर ठिकाणी डिफॉर्म असो, फार्मसी असो, नर्सिंग असो, या सर्व गोष्टीचा जर विचार करतो विद्यार्थी मित्रांनो, आता रजिस्ट्रेशन सुरू आहे. आपण रजिस्ट्रेशन करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, पण शिक्षणापासून वंचित राहू नका. पैसे नाही आहे म्हणून शिक्षण घेणं सोडू नका. शासनाने या सर्व योजना आणि बाकीच्या गोष्टी आहेत, वसतिगृह हे आपल्यासाठी सुरू केलेलं आहे आणि या सर्व गोष्टी मोफत होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच याचा लाभ घ्या. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, जे काही बोललेलं आहे मी त्याबद्दल तुम्हाला काही स्वतःच मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला त्यावरती व्हिडिओ बनवता येईल, त्यावरती आपल्याला बोलता येईल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तर सुद्धा देता येईल. आणि माझा हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.